नांदेडच्या बसवेश्वर महाविद्यालयाची विद्यार्थिनी शीतल चित्ते, जिने 10 दिवसांपूर्वी सिझेरियन पद्धतीने प्रसूती झाली. तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. तरीही शारीरिक यातना सहन करत शीतल आपल्या 12वीच्या परीक्षा केंद्रावर बाळासह हजर झाली आहे. परीक्षा केंद्रावर तिच्या मदतीसाठी मातृस्नेह कक्ष तयार करण्यात आला, जिथे शीतल बाळाला पाळण्यात ठेवून आरामात परीक्षा देत असल्याचं पाहायला मिळतंय. शीतलची ही शिक्षणासाठीची जिद्द अनेकांना प्रेरणा देण्यासाठी ठरते. माझं नाव शीतल चंद्रकांत चित्ते आहे. मी महाविद्यालय बसवेश्वर महाविद्यालय येथील मी विद्यार्थिनी आहे आणि माझा पीपल्स कॉलेजला नंबर आलेला आहे. पीपल्स कॉलेजच्या सरांनी माझ्यासाठी मातृस्नेह कक्ष हे ओपन केलेले आहे. त्या कक्षामध्ये माझ्या बाळासाठी एक झुला ॲडजस्टमेंटसाठी आणून दिलेला आहे आणि तिथं माझी सिस्टर असते की बाळाला देखभाल वगैरे करणे. आणि माझ्यासाठी एक हॉल आहे. हॉलमध्ये एक चेअर, एक टेबल आहे आणि माझ्यासाठी सरांनी पेपर एका हॉलमध्ये मला एक दिलेला आहे. मला एक शिक्षिका बनायचं आहे सर, आणि माझा पेपर जर दिला तर मी बहुतेकच शिक्षिका होईल. मिस्टर आम्ही म्हणले होते की सर मला पेपर पुढे द्यायले, मी पेपर जर दिले तर मी शिक्षिका बनेन, नाही दिले तर मी कशी शिक्षिका बनेन. तर माझ्या हजबंडनं मला म्हणले तर तुझ्या मनातच आहे पेपर द्यायचं, तू दे, मी तुझ्या पाठीशी आहे. हां, घरच्यांनी पण मला बराच सपोर्ट केला आहे. जर तू आता सीझर केलेली आहे तर तू कशी जाशील. तर मी म्हणले की माझ्यावर ते सगळं सोडून टाका, फक्त तुम्ही मला साथ द्या की मी पेपर देईन. तर ते म्हणले हो. आपण आपल्या मनात जर धैर्य ठेवलं, आपण हे करणारच, तर आपण करूनच दाखवणार. मुली ही शिक्षकाचीच ओढ आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी कॉपीमुक्त आणि भयमुक्त परीक्षा या ठिकाणी चालू आहेत. सन्माननीय नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले सर यांच्या नेतृत्वामध्ये कॉपीमुक्त आणि भयमुक्त परीक्षा चालू असताना आपण विविध माध्यमांमध्ये परीक्षाचं एक दडपण विद्यार्थ्यांवर झालेलं होतं. पण त्यातून एक वेगळी कल्पना आम्हाला या ठिकाणी सुचली. राहुल कर्डिले सर, कवले मॅडम, त्याचबरोबर माध्यमिकचे शिक्षण अधिकारी माधव सलगर सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांचं नेहमी आम्हाला मार्गदर्शन येतं असे लातूर बोर्डाचे अध्यक्ष सन्माननीय सुधाकर तेलंग साहेब यांच्या मार्गदर्शनातून आम्ही आमच्या सेंटर पीपल्स कॉलेज नांदेड 104वर या ठिकाणी 4 दिवसाचं पहिलं बाळ असलेली आई परीक्षेसाठी आलेले आम्हाला समजलं. आणि त्यावेळेला तिच्यासाठी आपण वेगळं काहीतरी केलं पाहिजे, कारण 2 सत्रामध्ये तिचा पेपर या ठिकाणी चालू आहे. पहिलं सत्र साधारणपणे 10:30 ते 2पर्यंत चालतं आणि दुसरं सत्र 2:30 ते साधारणपणे 6पर्यंत चालतं. अशा सत्रामध्ये तिच्या बाळ बाहेर उन्हाच्या तडक्यामध्ये आजारी पडू नये, बिमार पडू नये आणि त्याची चिंता तिला वाटू नये यासाठी शीतल चित्ते ही माता, ही विद्यार्थिनी आमच्या 104 पीपल्स कॉलेज या केंद्रावर या ठिकाणी होती. तिच्यासाठी आम्ही बसण्याची एक वेगळी स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे आणि तिच्यावर एक महिला इन्व्हिजिलेटर आम्ही या ठिकाणी ठेवलेले आहेत, जेणेकरून तिला कुठलीही अडचण वाटेल तर ती महिला प्राध्यापिकांना या ठिकाणी सांगू शकते. आणि तिच्या बाळासाठी आणि तिच्यासोबत असलेल्या बहिणीसाठी आम्ही स्वतंत्र मातृस्नेह कक्ष या ठिकाणी महाविद्यालयामध्ये स्थापन केले, जिथे एक पाळण्याची व्यवस्था, 2 आरामदायक चेअर या ठिकाणी ठेवलेले आहेत. ज्या वेळेला तिच्या बाळाला फिडिंग करण्याची गरज वाटते त्या वेळेला ती प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका महिला असलेल्या प्राध्यापकांकडे देते आणि त्याच्यानंतर ती बाळाकडं फिडिंगसाठी येते आणि तिला आराम वाटल्याच्यानंतर पुन्हा जाऊन ती या ठिकाणी परीक्षा देते. तिच्यासाठी सुद्धा एक स्वतंत्र टेबल आणि आरामदायी चेअर या ठिकाणी ठेवलेली आहे, कारण तिचं शिजर झालेलं आहे, त्यामुळे तिला बसण्याची, टाके निसटण्याची या ठिकाणी शक्यता आम्हाला वाटली. यामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शिवशंकर भानेगावकर सर यांचं आम्हाला या ठिकाणी सहकार्य लाभलेलं आहे. मी महाविद्यालयाच्या प्रशासनाचं सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. याचबरोबर नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सन्माननीय राहुल कर्डिले सर यांचेही आभार व्यक्त करतो, कारण त्यांच्या मार्गदर्शनातून या ठिकाणी आम्हाला ही कल्पना या ठिकाणी सुचलेली आहे. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.